बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वात प्रचार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना अभिवादन करतो। आणि आज अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय इथे एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे। अमृतसर पंजाब मध्ये जे घटना घडली, देशाला कलंक लागणारी घटना पंजाब मध्ये घडली, त्या घटनेच्या निषेधार्थ अकोला जिल्ह्यात आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। ज्या पंजाब मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली, एका जातीवादानं त्या ठिकाणी संविधान सुद्धा जाळण्याचं काम केलं, त्या व्यक्तीला फाशीची सजा झाली पाहिजे या मागणीसाठी अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1930 ला गोलमेज परिषद मध्ये या ठिकाणी शहीद भगतसिंग साठी क्रांतीची लढाई लढली, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पंजाब मध्ये तोडला जात आहे, हे या देशात निंदनीय आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालसा कॉलेज मुंबईमध्ये निर्माण केलं आणि शीख समाजाच्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला खालसा कॉलेज या ठिकाणी निर्माण करून दिलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या देशात तोडला जाते। अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लंडन सारख्या देशात बसवल्या जाते, अमेरिकेसारख्या कोलंबिया विद्यापीठात बसवल्या जाते आणि सिंबल ऑफ नॉलेज त्या पुतळ्याला नाव दिलं जाते। जगात ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधले जाते, त्याच बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा पुतळा तोडला जाते आणि ते 26 जानेवारीच्या दिवशी, अरे ज्या दिवशी या देशात संविधान लागू झालं, ज्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे या देशात प्रजासत्ताक